विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे एमपीएससी ने राज्यसेवा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणारी राज्यसेवेची ही पहिली जाहिरात आहे। आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती। आता ही जाहिरात एमपीएससी ने आपल्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे। ही जाहिरात आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागा 385 आहेत। बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 एकूण 385 पदांकरिता ही जाहिरात आहे। परीक्षा आपली पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ला होत आहे। अर्थात आतापासून आपल्याकडे 6 महिन्यांचा कालावधी आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे एमपीएससी ने खूप चांगला कालावधी आपल्याला दिलेला आहे, जेणेकरून आपला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होईल। यामध्ये राज्यसेवेची 127 पदं आहेत, महाराष्ट्र वनसेवेची 144 पदं आहेत आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवाची 114 पदं आहेत। या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत 28 मार्च पासून ते 17 एप्रिल पर्यंत आहे। फॉर्म कसा भरावा यावरती इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या याच वेबसाईटला तुम्हाला व्हिडिओ येईल, त्यानंतर फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठली चूक तुमची होणार नाही। या ठिकाणी ओपन कॅटेगरीला जास्तीत जास्त 28 वर्ष ओपन सोडून बाकी सगळ्यांना 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल। दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे। या ठिकाणी राज्यसेवेच्या अंतर्गत असणारी पदं बघा, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ एकूण पदं आहेत 79। त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ याचं एकच पद आहे। सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ याची एकूण 2 पदं आहेत। त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ 21 पदं आहेत, हे लक्षात घ्या। त्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब अर्थात डेस्क ऑफिसर आपण ज्याला म्हणतो 3 पदं आहेत। त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण 15 पदं आहेत। पुढे बघा, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याची टोटल 1 पद आहे, लक्षात घ्या। त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब याचंही एकच पद आहे। सहाय्यक प्रकल्प अधिकारी किंवा संशोधन अधिकारी व तत्सम गट ब एकूण 4 पदं आहेत। आता महाराष्ट्र वनसेवा परीक्षा पदाचं नाव आहे वन क्षेत्रपाल गट ब एकूण पदं आहेत 144। खूप चांगली पदं या ठिकाणी आहेत। पुढे बघा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण पदं आहेत 114। त्याच्यामध्ये पदाचं नाव आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ। सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य गट अ 86 पदं आहेत। त्यानंतर आता शैक्षणिक अर्हता बघा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी। आता शैक्षणिक अर्हतेमध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की यांत्रिकी किंवा स्वयंचलित अर्थात ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील किमान 4 वर्षाची पदवी, त्यासोबतच मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटर वाहने आणि परिवहन वाहने, अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने यांसह मोटरसायकल चालवण्याचा प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले लायसन। त्यानंतर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने किंवा अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहन व अवजड प्रवासी वाहन ही दोन्ही वाहने चालवण्याची वैध लायसन धारण करीत नसेल तर परिवीक्षा म्हणजे प्रोबेशन पिरियड पूर्ण होण्याच्या आत असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या। आणि कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याचं लायसन वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील। त्यानंतर बघा, आता हे जे महाराष्ट्र वनसेवा आहे यासाठी वन क्षेत्रपाल या पदासाठी काय सांगितले बघा, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ऍप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी हे नसेल तर, किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक, हे पण चालणार आहे। विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर आता हा शासन निर्णय आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वन क्षेत्रपाल पदासाठी अर्ज करू शकतात। पुढे बघा, आता हा एक आणखी शासन निर्णय आहे।
आता खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपालसाठी पात्र असतील. म्हणजेच काय, तुम्ही ग्रॅज्युएशन जर गणितामध्ये गणित विषय घेऊन केलेला असेल आणि 12वीला तुमचं जर विज्ञान शाखेत 12वी असेल, सायन्स असेल, तर मग बघा काय काय सांगितलंय. बीई चालणार आहे, बीटेक चालणार आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधलं, बीई बीटेक चालणार आहे पॉवर मधलं, बीई बीटेक प्रोडक्शन मधलं पण चालणार आहे, बीई बीटेक मेट्रोलॉजी अँड मटेरियल पण चालणार आहे, बीई बीटेक टेक्सटाईल पण चालणार आहे, बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चालणार आहे, बीई इन्स्ट्रुमेंटेशन पण चालणार आहे, बीएससी बायोटेक्नॉलॉजी पण चालणार आहे आणि बी फार्मसी चालणार आहे, बीटेक चालणार आहे फूड सायन्स. आता पुढे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी शैक्षणिक पात्रता बघा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य घोषित केलेली तत्सम पदवी किंवा अर्हता. आता शासन निर्णयानुसार काय सांगितलंय बघा, खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत. कोण समतुल्य आहेत तर बीई किंवा बीटेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट मध्ये असेल तर चालणार आहे, बीई किंवा बीटेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल मध्ये असेल तर चालणार आहे, बीई आणि बीटेक स्ट्रक्चरल मध्ये चालणार आहे आणि बीई बीटेक तुमचं कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मध्ये असेल किंवा टेक्नॉलॉजी मध्ये असेल तरी सुद्धा चालणार आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता एक आयएमपी गोष्ट सांगितली आहे, पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल पण तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल तर तुम्हाला पूर्व परीक्षा देता येईल. पण मुख्य परीक्षा द्यायच्या आधी म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या आत तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे आता अर्हता किंवा पात्रता करण्याचा दिनांक काय आहे. मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत मी तुम्हाला जे आता सांगितलं तेच इथे सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आता सहाय्यक प्रादेशिक आता शारीरिक मोजमाप आहे. आता शारीरिक पात्रता लागणार आहे का, तर बघा हे जे पद आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट यासाठी उंची पुरुष उमेदवारांची 163 सेंटीमीटर कमीत कमी लागणार आहे, महिला उमेदवारांची उंची 155 सेंटीमीटर लागणार आहे आणि छातीचा क्रायटेरिया पुरुषांना लागू आहे. न फुगविता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर ती वाढलेली पाहिजे, लक्षात घ्या. आणि चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी असणं आवश्यक आहे. आता तुम्ही जर पुढचं बघा, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यामध्ये उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे आणि छाती न फुगवता 79 आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता महिलांच्या बाबतीमध्ये 155 सेंटीमीटर लागणार आहे, लक्षात घ्या. आता वन क्षेत्रपाल गट ब या पदासाठी उंची किती लागणार आहे मुलांची, तर 163 सेंटीमीटर लागणार आहे. आता एसटी कॅटेगरी सोडून आहे, एसटी ला वेगळा क्रायटेरिया आहे पुन्हा, एसटी सोडून बाकी सगळ्यांना 163 सेंटीमीटर मुलांसाठी आणि 150 सेंटीमीटर मुलींसाठी. आता छातीचा क्रायटेरिया 79 सेंटीमीटर आहे आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे. आता तुम्ही जर एसटी कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला ह्या वन क्षेत्रपालचा फॉर्म भरायचा असेल तर तुमची मुलांची उंची जी आहे ती 152.5 सेंटीमीटर आणि मुलींची उंची 145 सेंटीमीटर, म्हणजे उंचीमध्ये या ठिकाणी सूट दिलेली आहे, लक्षात घ्या. छाती न फुगविता मुलांच्या बाबतीमध्ये 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे आणि दृष्टी आपली ही चांगली असली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि वन क्षेत्रपाल गट ब पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किलोमीटर व 16 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. म्हणजे पुरुषांनी 25 किलोमीटर आणि महिलांनी 16 किलोमीटर अंतर 4 तासामध्ये पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, चला पुढे. आता परीक्षेचे टप्पे कसे आहेत आपल्या, तर राज्यसेवा परीक्षा जी आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा या सगळ्या परीक्षांची एकत्रितपणे पूर्व परीक्षा होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा ह्या तीनही जे आहे, राज्यसेवा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी आहे किंवा वनसेवा आहे, या तिघांसाठी पण एकच प्रिलिम होणार आहे. पूर्व परीक्षा ही एकच होईल, मुख्य परीक्षा मात्र तीनही परीक्षांसाठी वेगवेगळी होईल हे सांगितलेलं आहे. मग राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा बघा, पूर्व परीक्षा 400 गुणांची असेल, त्यामध्ये सीसॅट आहे आणि जीएसचा पेपर आहे. याचा जो सीसॅट आहे तो क्वालिफाईंग आहे, आपल्याला फक्त जीएस मध्ये चांगला स्कोर टाकून मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं आहे, लक्षात घ्या. आता या परीक्षेच्या या जाहिरातीच्या अनुषंगानं आपली एक सिरीज येणार आहे. या जाहिरातीमधल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण डिस्कस करणार आहोत. तेव्हा आज फक्त मला तुम्हाला ही ऍड समजून सांगायची होती म्हणून तातडीनं हा व्हिडिओ घेऊन आलो. पण आता लक्षात घ्या, पूर्व परीक्षा तिन्ही पदांसाठी जी आहे ती एकच आहे, मुख्य परीक्षा वेगवेगळी असणार आहे. मग आता पूर्व परीक्षेला सांगितलं मी तुम्हाला 2 पेपर असतील, एक असेल जीएसचा पेपर, एक असेल सी सॅटचा पेपर, हे लक्षात घ्या. आता पुढे मुख्य परीक्षा कशी असणार
आहे तर मुख्य परीक्षा राज्यसेवेची 1750 मार्कांची असेल, 275 मार्कांची मुलाखत असणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 400 मार्कांची, 50 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे. आणि महाराष्ट्र वनसेवा 400 मार्कांची मुख्य परीक्षा, 50 मार्कांचा इंटरव्ह्यू असणार आहे. हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ही राज्यसेवेची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. आता आपल्याकडे खूप चांगला मोठा पिरियड आपल्याला दिलेला आहे अभ्यासासाठी. पहिली आपली राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असल्यामुळे थोडंसं दडपण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये डोक्यात असणं साहजिक आहे. पण आपण जर योग्य गायडन्स घेतलं, आतापासून शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल, या सर्व एक्झामच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करायचा आहे. तुमच्या या संपूर्ण राज्यसेवेच्या प्रवासामध्ये इग्नाइट अकॅडमी 100% तुमच्या सोबत असणार आहे. या राज्यसेवा परीक्षेसाठी तुमची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या समोर उपलब्ध होऊन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे. तेव्हा या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.